शिकून मोठं व्हायचं आणि त्याच्याकरता त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या शिकून ते मला वाटतं पुढे येथे त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि पुढं गोवा सरकारच्या कदंब महामंडळाच्या खात्यात ते जमा झाले आणि तिथं सेवा सुरू झाली. गेली 40 वर्ष ते सेवा करतात. आज म्हणजे हल्लीच त्यांची निवृत्ती, म्हणजे त्यांना गोवा सरकारनं ॲडिशनल 2 वर्ष ताबा परत दिला आणि ती सुद्धा संपून परत आग्रही आहे. ते म्हणतात आता आणि नको, किती वर्ष सर्व्हिस करायची, 40 वर्ष सर्व्हिस केली, पण ही सर्व्हिस करत असताना कधी त्यांनी शुक्रवार चुकवलेला नाही. शांतादुर्गेच्या देवस्थानात आरखी असो किंवा तिथली जत्रा असो, ती सोडून कोणतंही काम मोठं आलं तरी ते सोडलेलं नाही. आणि एक विशेष, घरात दररोज गुरुचरित्र वाचन आणि सप्तशतीचा पाठ वाचल्याशिवाय त्यांचे म्हणजे महिना संपत नाही. महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ वाचायचा, गुरुचरित्र वाचन. आणि कुठंही अशा प्रकारचं भागवत असो कीर्तन असो त्याचं उत्तम प्रकारे म्हणजे विवेचन कोण करतो, हा चांगलं करतो का, कसं होईल, म्हणजे एखाद दुसऱ्या गोष्टीत त्यांचा रस जो आहे तो खूप चांगला आहे. अशी व्यक्तिमत्व आजच्या प्रमुख पाहुणे. वास्तविक कोण म्हणेल काय हे कदंबा महामंडळाचे होते म्हणून तुम्ही बोलवले, नाही, त्यांचे विचारच असे आहेत. त्यांचे विचार त्यांनी सोडलेच नाही. घरी दररोज सकाळ संध्याकाळ संध्या करणारे. मी त्यांच्याकडे एकदा एक दिवस गेलो आणि थांबलो. सकाळी 7 वाजता गेले. हे बरोबर संध्या करत होते. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, बरोबर मला वाटतं 13व्या मिनिटाला यांचं सगळं संपलं आणि ते उठून आले. काय नाही, कशाला आला, काय झालं म्हटलं, सर जरा एक माझ्यामुळं उशीर झाला यायला, क्षम्यता म्हणलं, म्हणजे माफी असावी. संध्या चालू असताना मी बोलत नाही किंवा XYZ. ही जी त्यांचे गुण होते, हे गुण मला खूप बरे वाटले आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की एक दिवस यांना बोलवायचे, पण योगच येत नव्हता. आज योग आला आणि अक्षरशः फोनावरून परवाच्या दिवशी, नाही कालच काल त्यांना मी विचारलं. खरं आज रामायण कथा चालू आहे मुळे शास्त्र्यांची, केशव मंदिर फोंड्यात, आणि त्याची जबाबदारी ह्यांच्यावर आहे. ते म्हणाल ती जबाबदारी आहे